लग्न करत असताना मुलीची कुंडली बघण्यापेक्षा तिचा मोबाईल बघा, तुम्हाला ग्रह तारे सगळं दिसतील. नाद नाही करायचा. आमच्या सिंगल लोकांचा एक वेगळाच स्वॅग आहे. आम्ही आमच्या आई वडिला शिवाय बाकी कुणाचंच ऐकत नाही. नो बाबू सोना, 3 टाइम खाना आणि निवांत सोना. माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते, नाहीतर महागडी असते, किंवा मग लग्न झालेली. हा पिल्लू, जेवली का? कोणाला बोलतोय? आयटमला बोलतोय. फोन कुठे आहे? अरे आयटम तरी कुठे आहे? स्वप्नातली माझ्या परी चल होगी बायको वो मेरी. एक मच्छर माणसाला रात्रभर झोपू देत नाही आणि एक पोरगी माणसाला जिंदगीभर झोपू देत नाही. असली तरी टेन्शन आणि नसली तरी टेन्शन. लो मॅरेज मी पण केला असतो, पण माझा हुंडा बुडल त्याचं काय, आणि हुंड्याचे पैसे माझ्या बायकोचा भाऊ दारू पिऊन उडवून त्याचं काय. माझ्या ड्रायव्हर मित्राची जवानी विमलच्या पुढ्या काऊन संपली, आणि माझा मित्र ट्रॅक्टरवर गाणी काय लाव. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. तुला मी बोलत नाही बोट. मी काय म्हणतोय भावा, तुझं एवढं वय वाढलंय, डोक्याची केस पण पिकल्यात, मग थोड्यासाठी कशाला लग्न करतोय? तेवढंच बापाचं पैसे पण वाचत्याल. आ अय मित्रा, फक्त प्रेमात हारलाय रे तू. ते फक्त एक वेळेस. एवढ्या लवकर हार मानतो काय? उठ आणि तयारीला लाग. दुसरी पटव, ती पण तिच्यापेक्षा क्वालिटी. काय? तुला काय सोनं लागलंय का? तुला काय सोनं लागलंय का? तुला काय सोनं लागलंय का? तुला काय. अय भावा, लोक प्रेमात बिजेत आणि आपण दोघं एकामेकाला रील्स पाठवण्यात. कायला अर्थ आहे? असंच मारणार आहेत आपण एकामेकाला रील्स पाठवून. आमचा पण एक मित्र लय चांगला होता, पण त्या पोरीच्या नादाने परवाया गेला. आम्हाला कधी 10 रुपयाचा चहा नाही दिला, पण तिला भेटायला 200 वाली कॅडबरी घेऊन गेला. आणि एकदम भंगरी पोर. मग भावा, कसा गेला पेपर? मग पास होतोय का? होतो ना पास. शेमड्या, अभ्यास कर की. रील्सच बघत बसलाय ढगावर. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा नसला तरी चालन, पण आपण दारू पिऊन फकाट झाल्याच्या नंतर आपल्याला घरी नेऊन सोडणार मित्र असलाच पाहिजे. लावा ताकद, लाव का ना दारुड्या. इकडे, तू माझा मित्र आहे म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. जात नसल सर्दी तर घेऊन टाका अर्धी. तिळगुळ खाऊन खोटं खोटं गोड बोलणाऱ्यांपेक्षा चकना आणि क्वार्टर घेऊन मनात येईन ते बोलणारी माणसंच खरी असतात. आम्ही पण निघालो होतो प्रेमाच्या वाटेवर. मग रे, मग काय, ऊनलई होती. ज्यूस पिऊन वापस आलो. माय बहीण बाहेर देशात लग्न झाल्यावर नवरा बायको बाहेर गावी फिरायला जातात, आणि आपल्या इकडं ते मंडपाला सुचू नाही देत. भाऊ माय 2 चम्मच गायब आहे, 3 सतरंजा गायब आहे, 2 खुर्च्या गायब आहे. परशाचे मित्र आर्चीला पटवण्यास परशाची मदत करतात, आणि माझे मित्र माझ्याच आर्चीवर लाईन मारतात. पुरी 300 रुपयाचं सँडल आणून अख्ख्या घरात सांगतात, आणि पोरं 1000-2000 ची दारू पितात आणि घरात येऊन गपचिप झोपतात. संस्कार हो, दुसरं काय नाही.
आजकालच्या पोरांना एवढ्या वेगवेगळ्या नावानं हाक मारतात ना, तर यमराज जरी त्याला घ्यायला आला ना तरी ते यमराजला म्हणतील हाय यम्मू. बाई गं पिचली माझी बांगडी 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 बाई पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. माझ्यावर प्रेम नव्हतं तर मला सांगायचं ना. काय रे भाऊ, काय झालं? अरे माझं ह्याच्यावर प्रेम होतं, हिचं माझ्यावर प्रेम नव्हतं तर हिने मला सांगाव ना. माझ्या बायकोच जाऊन सांगितलंय. आमच्याकडं सकाळी सकाळी गुड मॉर्निंग नाही म्हणत, पंखा बंद करून चालले जाते. दुःख येते जाते आणि सुख पण येते जाते, पण बायको एकदाची काय आली की जायचं नावच घेत नाही. जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी. होय, ते सरकारनं प्लास्टिकवर बंदी आणली. प्लास्टिकच्या जागी जर काचावर बंदी आणली असती तर आज वाईन शॉपला भगुने, तांबे, वाट्या घेऊन दारू आणा जावं लागलं असतं. अहो मी पेत नाही हो, पण माझ्या मित्राची चिंता. घरचे मला माझ्या मर्जीने कटिंग करून देत नाहीत. लव्ह मॅरेज काय करून देणार आहेत? लोक चंद्रावर पोचली मित्रा, आणि आपण दोघं अजून सासरवाडीला नाही पोहोचलो. कसं रे, होईन का नाही लग्न? अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.